हॅलो हॅलो रामना ग्रुप तर्फे बाप शिवलीलाताई पाटील यांचे सहर्ष स्वागत. टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत सर्व भाविकांनी करायचं आहे. बेस कमी असतो ना प्रबंधीन जरा आवाज करत आणि ज्या पाठीमागे बसलेल्या माय मावल्या तुम्ही पुढे येऊन बसा. ऐकून तसेच उभे राहतील. पुढे सरकून बसा. सगळ्यांनीच पुढे येऊन बसा. तेवढ्या पाठीक्षम करा. रामकृष्ण जेवढं तुम्हाला कळत असेल माय जगत
आवाज कळत असो आणि समोर नाही मला बाहेर आहे तिथे समोरचे मॉनिटर आहेत ना त्याला समोरच्या मॉनिटरला आणि कळत आहे या माईकला आवाज देता का खुला करा आवाज विको द्या खुला करा आवाज येतो वाढवा अवघ्याचे संसार अवघ्याचे त्रैलोक्य आनंदात da da
जय जय स्वसमवेत्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मणे निवृत्तीरासु अवधारी सोजी पांडुरंगा गुरु प्रथम आणि दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तके पायावरी आवार केले संतांच्या प्रस्तुत प्रसंगी
खेचतोय, आवाज मोठा नाही, बोलताना त्रास नाही झाला. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन विक्रीचा सांगितलेला भाग अखिल ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्य जगासमोर मांडणारे निष्ठावंत वात्सल्यपूर्ण पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ बाबा यांचा 3 चरणाचा परमात्म्याची पराकाष्ठा गाठल्यानंतर भगवंताचं स्वरूप स्थित हे निर्गुण निराकार सगुण साकार करण्याचं सामर्थ्य मिळाल्यानंतर माणसाची आणि वैष्णव शरीर अवस्था याचं चिंतन आहे, बोलायचं नाही. विनंती आहे विठ्ठल कोणीतरी आमच्याकडे प्रश्न निर्मित करावा, जो दिसत नाही, जो ऐकू येत नाही, जो अनुभवला जात नाही, त्याला मानायचा कसा? त्या परमात्म्याचे जयंती सोहळे, त्या परमात्म्याचे समाधी सोहळे, त्या संतांचे जयंती सोहळे, त्या संतांचे समाधी सोहळे आम्ही मान्य तरी कसे करायचे? तुम्ही गणेश जयंती सोहळा करताय, कुठल्या अनुषंगाने करताय, कुठल्या विश्वासावर करताय, कुठल्या सामर्थ्यावर करताय, ना कवा त्याचं उत्तर अभंगामध्ये देताय. नागावर सांगताय अखंड त्रैलोक्य सुखाचं करायचं सामर्थ्य हे परमात्म्याच्या स्वरूपामध्ये आहे. विचारच करायला गेलं तर नमो विश्वरूपा विष्णू माय बापा अपारा मोपा पांडुरंगा विश्व ब्रह्म अखंडितपणे ही सगळी उत्पत्ती ज्याची आहे म्हणून अंश जीवलोकी जीवा भूत सनातन मन षष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती औषध ज्याचा आहे तो परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याची स्थिती जर मान्य केली तर अर्थात आम्ही सगळ्या सर्व त्रैलोक्यामध्ये आनंदी व्यक्तिमत्व ठरतो. पण हा आनंदाचा जो कारण आहे, हा जो अभूतपूर्व सोहळा आहे, त्याचं कारण आहे की आम्हाला ज्ञात आहे की जगाच्या मालकाच्या आगमनामुळेच आमचं अस्तित्व परिपूर्ण आहे. म्हणून त्या जगाच्या मालकाचं आगमन कुठल्याही स्वरूपामध्ये असावं. आम्ही संप्रदायामध्ये 24 अवतार तर मान्य करतोच अखंडितपणे. त्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ अवतार किंवा जिथून सुरुवात आहे बुद्धीचं देवता असणारे गणराया, न्यायांचं ज्ञानी सर्वज्ञ असणारे ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात यदा कदाचित मी ज्ञानेश्वरी सांगेल, पण ही सांगितलेली ज्ञानेश्वरी पुढच्याच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी मला ज्यांच्या आशीर्वादांची गरज आहे तो फक्त गणराया तुम्हीच आहे. देवा तुझी गणेश, दुसरं कोणीच नाही. कारण तुम्ही बुद्धीचा देवता आहात, तुम्ही वाचास्पती आहात, तुम्ही सामर्थ्यवंत आहात. तुमच्या आशीर्वादामुळेच माझे शब्द पुढच्याच्या हृदयापर्यंत पोहोचणार आहे. तुम्हाला मला सर्वांना माहित आहे खूप ज्ञानी लोक आहेत या जगामध्ये, पण प्रत्येकाचे शब्द पुढच्याच्या हृदयापर्यंत पोहोचले जात नाहीत. त्याला आशीर्वाद गणरायाचा लागतो. ज्ञानोबाराय गणरायाकडे ती विनवणी करतात आणि अखंडितपणे आपण ज्या सोहळ्यानिमित्त आपण इथं जमलोय त्या रंगा ग्रुपच्या माध्यमातून आपल्या या इचलकरंजीमध्ये हा नामचिंतनाचा अट्टहास गणेश जयंती सोहळ्याच्या निमित्ताने संकीर्तन सोहळा मी सर्व ग्रुपचे मनस्वी आभार मानते. त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचे आभार किंवा कौतुक नाही, पण त्यांनी गणेश जयंतीला कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं नक्कीच कौतुक आहे. ते करूच. कारण कसं आहे सध्याच्या स्थितीला लोकांना अध्यात्माची फार गरज आहे बाबांनो. लोकांना कळत नाहीये नेमकं संकीर्तन कशाला म्हणायचं, व्यासपीठ कशाला म्हणायचं, अधिकार कशाला म्हणायचा. काय झालंय माणसं गोळा करायची सध्याच्या स्थितीला काहीच अवघड नाही. लोकांच्या बुद्धिमत्तेची पातळी फार ढासळत चालली आहे. लोक गोळा करायची काय अवघड आहे. या पाटलाऐवजी दुसरी पाटील बोलवली असती ह्याच्यापेक्षा 100 पटीनं गोळा झाली असती. लोक गोळा करायची काय अवघड आहे नाही का. कुठेही बसून बघितलं असतं तुझ्यासाठी पण विषय काय आहे कुठल्या ठिकाणी माणसांनी यावं आणि त्याच्यासाठी आपण काहीही करावं याला धर्म म्हणायचा नाही. आम्हाला ज्ञात असावं की आम्ही जे करतोय ते कर्म सत्य असावं. आम्ही जे करतो त्याचा इम्पॅक्ट समाजावर योग्य पडावा. काय झालंय 4 पुस्तकं जास्त शिकली की माणसं ज्ञानोबा तुकोबांना मागे पाडू की काय असा विचार करायला लागतात. पण तुम्हाला एक सांगेल इंग्लिश इज ओनली लँग्वेज. 15-20 दिवस स्पोकन क्लास गेला तर फ्लुएंटली इंग्लिश बोलता येईल तुम्हाला. पण तुमच्या पिढ्या जरी गेल्या तरी तुम्हाला ज्ञानेश्वरी कळायला भगवंताची कृपाच लागेल हे मात्र सामर्थ्याने लक्षात ठेवा. हे कोणाचंही काम नाही, इथं येणं कोणाचंही काम नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तेव्हा उगाच मला तू आवडत नाहीस. हा पूर्वजन्मीचं पुण्य आहे. कारण तुझ्या श्रवणामध्ये जी ताकद आहे ना बाबा ती बाकी कशातच नाही. श्रवण 9विधा भक्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ मानली जाणारी भक्ती ज्ञानोबाराय फार गोड सांगतात त्याला. केसरांच्या ही म्हणा आणि सात्विकाचा पाना श्रवणाने समणा समाधी जोडे. समाधीचं सामर्थ्य ज्याच्या त्याला श्रवण म्हणायचं. तैसा मनाचा मारू न करता आणि इंद्रिया दुःख न देता एक मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. माऊली म्हणतात जाग्यावर मोक्ष आहे ज्याने अखंडितपणे जगाच्या मालकाचं नामचिंतन श्रवण केलंय. घ्यायचं सोडाच ज्याने श्रवण केलंय.
तरी अवधान ऐकिले एकीचे मला सर्व सुखाची प्राप्त होईचे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे. तुम्हाला सर्व सुखाचा अधिकारी करायचं सामर्थ्य आहे. फक्त चरणी जगन्नाथा चित्त ठेव. तुम्ही जगाच्या मालका चरणाशी रमलात ना, बस काही नको. पण काय झालं, आजकाल आमचीच पोरं, आमच्याच पिढीतली लेकरं आम्हालाच विचारायला लागली, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, हा काही मोठा इश्यू नाही. पिछेवाडकर हा तुमचा विषय. तुम्ही देव मानत नाही हा तुमच्या प्रारब्धाचा भाग आहे. पण बळी म्हणून सांगते, ज्या दिवशी देव तुम्हाला नाकारे हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा स्वीकारू शकत नाही, कारण जगाचा बाप आहे म्हणून आपलं अस्तित्व आहे. हे अखंडितपणे डोक्यात ठेवा. आणि माझी विनंती आहे, पुढचे 2-4 टाळ्या वाजवतात. तुम्हाला काही जीएसटी आहे का? तिथे लागतं का गव्हर्नमेंट सेल्स टॅक्स असं काही आहे? विदाऊट जीएसटी टाळी आहे की, टाळ्याला काय हरकत आहे. पण कसं आहे ना, महाराष्ट्रात कोणीतरी कोणाचं तरी कौतुक करावं हे सगळ्यात मोठं कौतुकच आहे. तर तो कोणीच कोणाचं कौतुक करायला तयार नाही. ज्ञानोबाला फार कोण सांगतात, आपण याशी आपण मानती महंतपण भोगत असाधारण गरवे गेले. स्वतःलाच महंत मानणारी माणसं कशी जगाच्या बालकाशी समरूप होणारे देवच जाणीव आहे. कसं आहे ना दादा, पहिल्यांदा आपली जीवनशैली बदला. माझी विनंती आहे, आपण परमार्थ करत नाहीये असं नाहीच आहे. प्रत्येक जण परमार्थ करतोय, पण परमार्थ करण्याची पद्धत प्रत्येकाची चुकीची आहे. तुमची आणि माझी, सगळ्यांचीच. आपला परमार्थच वेगळा आहे. तुमचा तर लय खतरनाक आहे. तुम्ही तर सोमवार गुरुवार खात नाही, बाकी तुम्ही एक लॉजिकली परमार्थ करताय, इनलॉजिकली. काहीच लॉजिक नाही याच्यात. कसला परमार्थ आहे हा? तुम्हाला असं वाटतं का फक्त सोमवार गुरुवारच देव जागा असतो? गणपती फक्त गणेश जयंतीलाच देवळात असतो का? बाकीचे 11 महिने 12 महिने तू कुठं वेगळीकडे असतो का? आणि काय मला नवल वाटतं रे, कसला परमार्थ आहे हा? लालबागचा राजा घरातला गणपती काय वेगळा आशीर्वाद देत होता का? मग तुम्ही गर्दी कुठे केली? लालबागच्या राजाला व्हीआयपी स्टेटस, सेलिब्रिटी पॅटर्न, तेवढीच एखादी हिरोईन दिसली तर दिसली डोळ्याला. अरे तुम्ही गणपतीलाच गेलतात ना. कसला परमार्थ आहे हा? 10 दिवस गणपती बुडवताना शांताबाई वा रे वा. काय माणूस रे तुम्ही रे? आरती करणारे तुम्ही आणि पिऊन नाचणारे ही तुम्हीच. त्या देवाला शंका वाटत असेल रे, काय निर्मित केलंय मी आणि काय झालंय हे? साधा प्रश्न माझा. तुम्हीच मला सांगा, इचलकरंजीकर, अहो तुम्ही धाग्याला धागा विणून कापड बनवणारी माणसं आहे, तुम्हाला परमार्थाचा धागा सापडायला असा कितीचा वेळ लागणार आहे? माझी विनंती तुम्हाला एवढीच आहे, साधा प्रश्न माझा. अरे ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळावा ही अपेक्षा कितपत योग्य आहे रे? हा, ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कुठल्याच तोंडानं करणार आहे? अरे ज्याला बाईचा आदर करता आला नाही तो देवीची काय कल्पना करणार आहे? अरे ज्याला माणूस कळला नाही त्याला विठ्ठल काय करणार आहे? हे सामर्थ्यच लक्षात नाही घेतलं नाही तर लय अवघड वाटतं मला तुमचं. आकारात खाता श्रावणात पाळता वा, आणि ती गटारी आपोषा हाणली नाही. देवाला माहित नाही तुम्ही गटारीला दणकावून खाल्लं ते. हे नकारात आपण कसं करू? होय, माय चतुर्थी करायची 3दा कॅलेंडर बघायचा, कवाय चंद्रोदय कवाय चंद्रोदय धरायचे कशाला? काही नाही. देव नवसा सहासाने नाहीच आहे रे. देव सुद्धा अंतःकरणाने तुका म्हणे चित्त करारे निर्मळ एवढं तुम्हाला नाही देते म्हणून मोठं करा ना जरा. अवघ आपलं माना ना. नाथ बाबा सांगताना अवघीचे त्रैलोक्य म्हणतात, एकट्या दुपट्याचं म्हणतायत का? बरं, ज्या नाथ बाबांचा मी अभंग घेतला, अलौकिक कवी येत रे ते. सामर्थ्य विचार करायला गेलं तर नाथ बाबांनी संप्रदायाला द्यायचं काहीच ठेवलं नाही. गवळण आहे, भारूड आहे, जोहार आहे, कोलाटी नाही, शकुनी आहे, किती काय काय नाथ बाबांनी या संप्रदायाला दिलं. कधी संत डोक्यातच आले नाहीत का तुमच्या? विनंती माझी, असा परमार्थ करू नका मायबापांनो. अगं माय हाडाची काढ झाली तुमचा उपास करू करू. माझ्याकडे बघू नका, माझे कीर्तनानं झालेत, मी खाते जीवाला, लागत नाही आमच्या अंगाला. फक्त विनंती हो माझी, पाया पडते तुमच्या. असला परमार्थ काही कामाचा नाही जिथं मन स्थिर नाहीये. संकल्पे सृष्टी घडी सगळीची विकल्पोनी मोडी मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. अहो मनापासून निर्मित झालेली कल्पना आपल्याला सुखानं जगू देत नाही. अहो क्षणात राजा आणि क्षणात रंक करणारं मन आहे आपलं. हेच जर स्थिर नाहीये, स्टेबल नाहीये, मग देवही आपल्याला इन्स्टंट हवा. देव सुद्धा आपल्याला पिझ्झा वाटतो, ऑर्डर केला की अर्ध्या तासात भेटला पाहिजे विथ एक्स्ट्रा चीज. त्याला तरी कमीत कमी धैर्य धरू नका. मंदोनी नवनीता पैसे घे अनंता माया व्यक्त कथा सांडी मार्ग. आपलं फारच अवघड आहे बघा. द्वैताची झाडणी गुरुविना ज्ञान आणि तया कैसे कीर्तन घडेल नाही. अवघडच आहे. पण विनंती आहे माझी, पहिल्यांदा अंतःकरण शुद्ध करा. पहिल्यांदा जीवनशैली बघा. तुम्हाला जे चालतंय ना ते देवाला चालतंय का याचा विचार करा ना.
आपल्याकडे? हे चालणार आहे का आपल्याला? कधी निश्चिंत होणार आहे मी? जेव्हा मी स्थिर होणार आहे, जेव्हा मी सावध होणार आहे, जेव्हा मी स्टेबल होणार आहे. समाधान हे पैशाने नाही मिळते नव्हती. समाधान नामचिंतनच घ्यावं लागणार आहे तुम्हाला. तुम्हाला ज्ञानेश्वरीच वाचावी लागणार आहे. पण काय आहे बरं, कुठेतरी म्हटलं का हो, गळ्यात माळ घातली, कपाळाला गंध लावला, देवाचं नाव घेतलं की श्रीमंत होतं का? परिस्थिती बदलते का? इथेच तर चुकताय तुम्ही. देवानं काहीतरी द्यावं याच्यासाठी घेतलेलं नाम स्वार्थ आहे. देवाने खूप काही दिलंय याच्यासाठी बाळगलेली कृतज्ञता हा परमार्थ आहे जो संतांनी केलाय. त्याने दिलंय, अजून काय हवंय? कष्ट करण्याचं बळ दिलंय. तुम्हाला कष्टही नको आहे का? योजनानां सहस्रे शोषणे गच्छत पिपलिका अगच्छेन वैनतोपि पद एकं न गच्छति. आणि इच्छा असेल तर मुंगी मैलभर चालते, इच्छाच नसेल तर वेगवान गरुड एक पाऊल पुढे जाऊ शकत नाही. तुमची इच्छा तुमच्या क्रियेत बदलतच नाहीये. देवाचं नाव परिस्थिती बदलत नाही. देवाचं नाव परिस्थिती बदलायला बळ देतं. हे कायम डोक्यात ठेवा. महाराज लोकांच्या पाया पडलं लेकरू होतं, कसलं लॉजिक आहे? आता महाराज लोकांच्या पाया पडली लेकरू झालं असतं, लग्न काय बॉम्बला गेलं असतं काय? म्हणजे प्रथा कुठून आली तुमची ही? कसं आहे ना तुमचं, तुमचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्क्यावर नाही, आणि नवसावर पण कर्मावर नाही. जयाचे आई कर नाही तयाचे परित्र पुससी काही. मग विनंती आहे चरणी जगन्नाथ आणि हे स्थिर करा. आधी याला समजून सांगा, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, बाकी सगळा जगत भाषा. त्याला समजून सांगा बाबा, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. त्याला समजून सांगा जगाच्या मालकाची उत्पत्ती ही माझ्या कल्याणासाठी आहे. तो माझ्यासाठी अवतरित होता. तो गणराया माझ्यासाठी आहे, माझ्या स्वार्थासाठी नाही, माझ्या भक्कमतेसाठी आहे, मला बळ देण्यासाठी, मला आशीर्वादित करण्यासाठी, कृपांकित करण्यासाठी. हे डोक्यात घ्या. पिता कृष्णाने वचन घेतलं, काही झालं कृष्णाने अर्जुन नाही सोडणार आहे. देवाला चिंता वाटायला लागली अर्जुनाची. अर्जुनाला बोलायला भगवान श्रीकृष्ण त्यांच्या कक्षामध्ये गेले. अर्जुन धाराढोर झोपलेला. कसलंच भय नाही, कसलीच चिंता नाही, कसलीच काळजी नाही. एवढ्या व्याधीमध्ये, एवढ्या त्रासामध्ये एवढा निश्चिंत कसा झोपलाच रे बाबा, याचं नवल देवाला वाटलं. विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध लढायचंय तुला. चतुरंग सैन्य त्यांच्याकडं, तुझ्यापेक्षा दीडपट मोठं सैन्य त्यांचं. शस्त्रबळ, मनुष्यबळ, धनबळ सगळंच त्यांच्या पदरात. तू कशाच्या विश्वासावर झोपलायस? एवढं स्थैर्य, एवढं धैर्य, एवढं समाधान आलं कुठून तुझ्याकडे? एवढा विश्वास प्राप्त तरी कसा केलास रे अर्जुना? एवढ्या संकटात झोप तरी कशी आली? पुरुष मंडळी, इथं इलेक्शन लोकांचा झोपा आम्हाला नाही. कोण येत आणि कोण येत, तुम्हाला काय करायचंय? कुणी जरी आलं तरी तुमच्या काळावरचं नोटीस येणारच आहे. काही फायदा नाही तुम्हाला. कशात मरताय कुठे नाही त्या गोष्टीमध्ये? बरं, लोकांना नावं ठेवायला आपणही शाणे नाही. त्यांनी आपला फायदा घेऊ नये म्हणायला आपण त्यांचा काय फायदा घ्यायचा सोडला? क्वार्टरीसाठी कुंबडीसाठीच साहेब बनतो आपण. आपण फार पुण्यवान नाही. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. जर पहिला चुकीचा आहे तर दुसराही चुकीचाच आहे. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मेलो तरी कोणासाठी बाबा? खरंच यांना बदल आहे का? आम्ही इन्कलाब जिंदाबाद म्हणत स्वातंत्र्यासाठी फाशीवर हसत हसत गेलो. हे बघा फाशीचं फळ. यांना फक्त माझी गाडी, माझी महाडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोष्ट काय? कसला देव आणि कसला देश धर्म आहे आपल्याकडे? सगळा स्वार्थ आहे बघा. माझी विनंतीच आहे, जनाबाई म्हणतात ते खोटं नाही आहे. हे जग असं आहे. कसं देवा तुला कळणार आहे? सांग काय चाललंय या विश्वात. ही परिस्थिती अशी निर्माण झाली विठ्ठला, तू केलं एकाच आणि झालं एकच. पुण्यवंत पाता दिलो किनीला, दरिद्रिक भाग्यवंत केला. पुण्यवंत पाता दिलो किनीला, दरिद्रिक भाग्यवंत केला. सोरटेको बहुमान वाढविला, कीर्तिमानाचा अपमान केला. सोरटेको बहुमान वाढविला, कीर्तिमानाचा अपमान केला. सुंदर भाजन उधार रे माझ्या, सुंदर रे माझ्या, सुंदर भाजन उधार रे माझ्या, सुंदर भाजन उधार रे माझ्या. Thank you.
याला काहीच नाही. नामस्मरणाला काय लागणार आहे? पैसा नाही, रुपया नाही, ना लागे कबडी कबडी, ना लागे कबडी कबडी. बोल राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. बोल राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. मनवा मनवा खेती करो हरि नाम की. मनवा खेती करो हरि नाम की. मनवा खेती करो हरि नाम की. पैसा न लागे, रुपया न लागे, पैसा न लागे, रुपया न लागे, ना लागे कबड्डी कबड्डी, ना लागे कबड्डी कबड्डी. बोल राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. मनवा मनवा खेती करो हरि नाम की. मनवा खेती करो हरि नाम की. हरि नाम की, हरि नाम की, हरि नाम की, हरि नाम. एकदा मन तिथे रमलं, आता कुठे धावे म्हणून तुझं चरण देखली या भाग गेला. निश्चिंत झालो रे मी विठ्ठला. विचारलं कृष्णाने अर्जुनाला, कसं काय निश्चिंत झालास रे बाबा? उत्तर आहे त्याचं, चरणी जगन्नाथा कसा निश्चिंत होऊ नको देवा. अरे कसं काय? हा अरे हे बघ माणसं, राहायला घर आहे, खायला अन्न आहे, पोटापुरतं कमी येतात तरी तोंड बघ ह्यांची मळ्याला बसल्यावर बसल्या. तू कसा एवढा निश्चिंत झालास बाबा? काय तेव्हा तुम्हाला कमी केलं? तुम्ही बसलात कसे माहितीये? तू बोल मी आहे, तू बोल. मी बसलोय, तू बोल. मी ऐकतोय, तू बोल. येणार नव्हतो मी, तुझं नाव ऐकून आलोय, बघतोय कशी करते, बोल. एवढं आहे. साधच प्रश्न आहे माझा. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही? का बरं? पोटची आहे, रक्ताची आहे, नात आहे. ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटणार नाही त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी देव भेटल्याशिवाय येणार नाही, एवढं सामर्थ्य माझं. कुशाला फरक कळतात म्हणा ना. माझ्या रक्ताची आहे, माझ्या पोटची आहे म्हणायला काय जात आहे? माझं अगोड कीर्तन तुम्हाला गोड लागेल, माझं ओबड दोबड कीर्तन तुम्हाला छान वाटेल. फक्त मन मोठं करून ऐकायचं. हाच तर मार्ग आहे. लाखो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे श्रेष्ठ भक्त होत नाही. शास्त्रवेद पाठ केले म्हणजे ज्ञानी होत नाही. जो प्रत्येकाला समरूप नजरेनं बघतो, ज्याला गरीब श्रीमंती वाटत नाही, ज्याला उच्च नीच वाटत नाही, ज्याला प्रत्येकात पांडुरंग दिसतो, तो सगळ्यात मोठा ज्ञानी आणि सगळ्यात मोठा भक्त. वेगळं काही करायची गरज. हे समस्तही वासुदेव ऐसा प्रतिरसाचा होतीला भाव, तो भक्ता माझी राव आणि ज्ञानी आतोची. तो श्रेष्ठ भक्त आहे ज्याला माहित आहे की सगळी एकाच मायबापाची लेकर आहेत. आम्ही कोणीच नाहीये रे देवा. हे जे काही चाललंय ना, तुका म्हणे माझं बोलविता देव, आपुलिया बळी नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, सारुकी मंजुळ बोलत असे वाणी, श्री कविता धनी वेगळाची. हे नाहीच आहे माझं. हे जे काही आहे मीरा पकी कृपा सबका मेरा पाप की कृपा से
सब काम हो रहा है देखो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है देखो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है मेरा पति कृपा से सब काम हो रहा है मेरा पति कृपा से सब काम हो रहा है विचार करा तुम्ही राहो लोक विचारत नव्हती आज मागे पुढे फिरतात कान अपमान करणारी लोक आज सन्मान करतात माझे वाईट बोलणारी तोंडावर कौतुक करतात काय खावं कळत नव्हतं आता किती खावं कळत नाही कुणी दिलं कुठून आलं कसं झालं आम्ही उत्तर दिलं मेरी नाम चल रही है दिसत कोणीच नाही तरी चालूच आहे लोक पाय घेतोय तरी आम्ही उभे नाही आता यांना कुणी सांगावं अरे पाय घेतणाऱ्याची संख्या किती असली तरी ज्याचा हात पाठवणारे धरलाय त्याला कोणीच रोखू शकत नाही कारण सामर्थ्य जगाच्या मेरी नाम चली रही है मंजिल भी मिल गई है मेरी तान नहीं हूँ कुछ भी मेरी तान नहीं हूँ कुछ भी फिर भी नाम हो रहा है मेरा नाम हो रहा तरी माझं सगळं चांगलं चाललंय याच लोकांना नवल वाटतं सगळंच वाईट करून यांचं चांगलं कसं आता यांना कोणी सांगावं अनाथाचा नाथ तुमचं काय दादा माझी विनंती आहे समाजाने लक्षच नाही द्यायचं माऊली मी विश्वासानं सांगेन 25 वर्षाची पोरगी आहे मी तुम्हाला काय वाटतं एका पायावर उभा राहून तपश्चर्या केली असेल कुठल्या वनात जाऊन नाही का माझी आई माळकरी आहे माझा बाप माळकरी आहे सुपारी खात नाही माझा बाप माझी आई ज्ञानेश्वरी वाचते माझे आजी आजोबा पंजोबा पंजाच्या पंजाबी भजनच करीत होता आमच्या घरात कधी कचकच कांदा वाजलाच नाही माझा बाप तर लय भोळा झाला आयुष्य त्यांचं भजनात दिलं माझ्या वडिलांचं माझ्या आजोबांनी आयुष्यभर पखाला वाजवला ताकद लक्षात घ्या दादा आम्ही काहीच नाही केलं त्यांच्यामुळे आमच्याकडे आले मला फक्त आईने सांगावं बाई कालांतराने मी निघून जाईल ग माझं काय मी आकार टिकू शकत नाही मी काही अमर नाहीये पण जशी मला आई म्हणतोस ना तशी एकदा ज्ञानोबारांना आई म्हण त्यांनी जर तुला लेख मांडला आणि पदराखाली घेतलं ना तर आयुष्यभर तुला कोणी अपयशी ठरवू शकत नाही एवढं सामर्थ्य त्यांच्या मागण्यात तुझं त्यांना नमस्कार कर आम्ही फक्त ज्ञानोबारांच्या समाधीवर मस्तक ठेवलं माझा भाऊ माऊलींनी इतकं मोठं केलं आज पात्रता नसताना लोक आमच्या चरणावर मस्तक ठेवतात अजून देवानं किती द्यावं सगळ्यांना आणि काय वाटतं तुम्हाला कोणीच ज्ञानोबा तुकोबा विश्वातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट ज्ञानोबा आहे आणि विश्वातले सगळ्यात मोठे विद्वान तुकोबा आहे असा एकही प्रश्न या विश्वात नाही ज्याचं उत्तर ज्ञानेश्वरी त्यांनी वाटलं काय सामर्थ्य असत ना वयवर्ष 16 ज्ञानेश्वरी सांगितली वयवर्ष 21 संजीवन समाधी घेतली कुठून आलं हे ताकद कुठून आलं हे सामर्थ्य नाही कळली ज्ञानेश्वरी तरी वाचा तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल ज्ञानेश्वरीला तुम्ही कळला तुमच्या जीवनाचं कल्याणच आहे फक्त माऊलीला बोलले घेतलं माझं मी निश्चित व्हायचं तुम्हाला कारण सांगते आपण आजही ऊर बडवतो देवानं माझं वाटोळं केलं देवानं तेवढंच काम आहे का देवा दुसरं काही काम नाही आपलं वाटोळं आपल्या कर्मानं केलं आपल्या वागणुकीनं केलं आपल्या चुकीच्या कल्पनेनं केलं
गोष्ट काय? शेवटची ज्ञानेश्वरी कधी वाचली आहे का तुम्ही? शेवटचा हरिपाठाचा अभंग कधी तोंडात आलाय तुमच्या? हरिपाठातले किती अभंग तोंडपाठ आहेत का तुम्हाला? काकडा कधी गायलात का तुम्ही? आता हे सगळं जाऊ द्या, निस्वार्थीपणे देवाला नमस्कार कधी केलाय काही न मागता? आता तेही जाऊ द्या, शेवटचा लोकांविषयी चांगला विचार कधी केला ग? आता लोकांचंही जाऊ द्या, स्वतःच्या सासूविषयी शेवटचं चांगलं कधी बोललात ग? देवानं चांगलं करायला, देवाने चांगलं करायला आपलं कर्म चांगलं नको. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य दाखली या भयनर का जाणे. अरे कर्म सत्य असलं ना, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. जगाने किती नावं ठेवू द्या, जगाचा बाप त्याचं कौतुक करतो जो सज्जन असतो, ज्याचं कर्म सत्य असतं. आपलं आपलं सगळं गरिबी श्रीमंती दादा, आपल्याला एक बेकार काम आहे. आपल्याकडे आजही श्रीमंत माणूस आला ना, गरीबाच्या माणसाला पंक्तीत नऊ ठेवलं जातं, गोठ साहेबाला बसून. आपल्याला अवघड झालं. आपल्याला विनंती, साहेब 2 घास खा, 2 घास साहेब आमच्या पंक्तीतलं 2 घास खा. अरे इतकरांनो, साहेबांना अख्ख्या तालुक्याचं खाल्लंय, तुमचं खाऊन काय पोट वाटणार आहे त्यांचं? जरा तरी डोकं वापरत जरे, आहे की नाही? हेच तर सांगतात ना बाबा, अवघड आहे रे विठ्ठला, फार अवघड. हे जे जग आहे ना बाबा, त्याच्या नादी लागणं फार अवघड आहे. अरे ज्या गंगेला पवित्र व्हायला तुम्ही जाता ना, ती गंगा पवित्र व्हायला माझ्या ज्ञानोबारायांकडे येते. स्नान केली या गंगा पवित्र करी सकळ जगा, ती गंगा ही निज गंगा तुमच्या चरणसंधा. संत साधी गोष्ट नाहीये पावली, कधीतरी लक्षात घ्या. 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी, 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. जे तुमच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये आज शिकवलं जातं ना, ते 750 वर्षापूर्वी माऊली माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. या बल्बचा शोध 1879 ते 80च्या काळामध्ये एडिसन नावाच्या पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला असं सांगितलं जातं तुम्हाला. अरे वेड्यांनो, या एडिसनच्या अगोदर 750 वर्षापूर्वी 16 वर्षाचे ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे आवेशे प्रगटले ते जलखळकीत दिसे, तर या विजू माझे असे शरीर काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या दबावानं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. हे विज्ञान सगळ्यात अगोदर माऊलींचा प्रभाव केला. सासूच्या सांगतसे खंडी जपय पाणी राज हंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. हजारो वर्षापूर्वी तुलसीदास जमिनी बसून सूर्यापर्यंतचं अंतर हनुमान चालीसामध्ये सांगतात. कुठून आलं हे शास्त्र? कुठून आली ही सुविधा? जो शस्त्र जो जन पर वाहनो लिहियो ताई मधुर पर जाणू प्रभू पुत्रिका मेयो कमाही जल दैना दैना जगमा दुर्गम काव्य जगत के ते सर्वान ग्रहत मरिते तुम्हारी तुमर तुम्हारी होतना क्या बिनु पैसा सब सुख लेनी तुम्हारी शरण तुमर चक्का हो कोडरमा आपण तेज समारोह आपले तीन लोक हात देता भूत विसाज निकट नहीं आवे महावीर जो नाम सुना तासे रोग हरे सब तेरा जबंत हनुमंत अवतीरा जय जय हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव विना जो सतबार पाठ कर कोई छूटई बंदी महासुभ होई तो ये पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साधी गौरी तुलसीदास सदा हरि चेरा कीजे नाथ धर धरे महादेवा पवन तनय संगत हरना मंगल मूर्ति रूप. ही लेकरांना पाठ असू दे. टिंकल टिंकल लिटल स्टार हवाळून भेटते. काही दिवसांना महाराज बघायला भेटायचं ना तुम्हाला. काय राहिलं तुम्हाला? कीर्तन माहित आहे कशाला म्हणतो माहित आहे? कीर्तन का उभा असतो, एखादा वाज होतो, एखादा गळा काढतो आणि हा बेंबीच्या त्याच्यापासून भाऊ बोलतो. असं तुम्ही बसावं म्हणून विनोद करतो आम्ही, म्हणजे काही गरज नाही विनोदाची कीर्तनाला. चालू कीर्तनात गाढवाला घोडं करायचं सामर्थ्य आहे. तुम्हाला बघायचं का गाढवाचं घोडं? पुढं बघा, आम्ही गाढवाची घोडीच येते. काही अक्कल नाही आम्हाला. अनाथ अपराधी पतिता आगळा तरी पाया वेगळा नका. हिची भावी माझी असं जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा बारे तरी वारी चुकून दे. लावून या हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता आणि काहीच नाही आम्ही तरी जगाच्या बापाने स्वीकारल्या. कधी विचारच नाही केला या गोष्टीसाठी नेमकी स्टेबिलिटी कशात आहे. एकदा विठ्ठल म्हणा, विश्वास ठेवून बघा. तरले तर ते हा भरवसा नाम धारकाचा ठसा. विश्वास आहे आम्हाला. देशा मग समुद्रता म्हणतो संसार सागरा भवानी अचिरात पार्थमय या विषयाची तसा. आजपर्यंत शास्त्रातली एकही गोष्ट खोटी ठरली नाही. पण तुम्ही शास्त्राने वागताच कुठे? कर्माचे 5 प्रकार: प्रायश्चित्त कर्म, नित्य कर्म, काम्य कर्म, निषेध कर्म, नैमित्तिक कर्म.
नैमित्तिक निमित्तानं केलेली, नित्य काकडा हरिपाठ नित्य कर्म, प्रायचित्त कर्म झालेल्या चुकांसाठी जे प्रायचित्त केलं जातं ते कर्म, काम्य कर्म पोटासाठी केलं जाणारं कर्म, निषेध कर्म जे करायचं नसतं ते, जे करायचं नाही ते केलं आम्ही. 7 गोष्टी हिंदू धर्मात चालत नाही. ह्या 7तली एक जरी केली तरी आनंद मिळत नाही. तुतच्च मासम मदिराच्च वेश्या मृगार्थ चौल्यम प्रदान सेवा एकानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयन्ति. 7 गोष्टी घोर नरकात नेतात. त्यातली पहिली मांसाहार. तांबडा पांढरा मांसाहार हिंदू धर्मात सगळ्यात मोठं पाप मांसाहार. तो कायम असमाधानी ज्याने दुसऱ्याची हत्या करून आपलं पोट भरलं. कर्म भोगावं लागतं. नाही पुरुषांचं मरू दे. काही काही घरातल्या बायकाच खतरनाक आहे. काही काही घरातली बाईच म्हणते रविवार आहे आज आणा की त्याला आवडतंय मी चांगलं करते ना बरं तुझ्या हाताला हे चांगलं जमत का दुसरं काय टोचत आहे. जरा जिभेचा चटका कमी करावा माणसांना. हे खाणारी पिणारी माणसं सप्त्याच्या पंक्तीत सुद्धा म्हणतात वरची तर्री तर्री द्या. अरे महाप्रसाद येतो तर तर्रीच म्हणतो का त्यात तरी वाद दिलं खालचं खा. इतकं विचित्र नका रे बाबू. नाही चालत आपल्या मांसाहार चालत नाही. त्रास होत. दुसरं मदिरा. मदिरा कोणाला नाही कळलं तर ऍक्शन न कळलं नाही नाही चालत. आपल्या चालतच नाही दादा. आणि इतकी निर्बुद्धिक माणसं झाल्यात ना माऊली मला खरंच कळत नाही. आणि काही काही माणसं म्हटली पिणाऱ्याला कळत नाही. कसं कळत नाही? सगळं कळत. पिणारा माणूस कधी रस्त्याच्या मधोमध पडतो का? कुठं पडतं ते कळतं त्याला माहितीये मध्ये जात आहे बाजूला राहतो. सगळी नाटक आहे सगळं कळतंय. आता मार मार बायकोला मारतो आणि पुन्हा थोड्या वेळानं म्हणतो नव्हतं ग मारायचं. पिल्यावर कळत नाही. हात वळायचा कळतो का? आता काय करायचं? पिलं ना टोपल्यावर शरीच्या लेंड्या समोर नेऊन ठेवायच्या. त्याच्या त्याला म्हणायचं काळे म्हणू काही ताकद वाढती गोड लागतात खा. आणि काय आदर्श ठेवताय तुम्ही लेकरांसमोर? आम्ही इथं ओरडून सांगायचं बापाला विठ्ठल समजा. विठ्ठल पिऊन पडला कसा समजा? आम्ही म्हणायचं आईला रखमाई समजा. रखमाई आई बाईवर शिवाय दिली कशी समजा? तुम्ही काहीतरी आदर्श मांडा ना पुढे. आता ही म्हातारी माणसं दिसती म्हणतात पोरं वाया गेली. आजकालची पिढी वाया गेली. पोरं वाया गेली. अहो पण का गेली? बिडी बघून तुमची तोंड आत गेली मग पोरं वाया गेली. तुम्ही काय गुण उधळले? मारुतीच्या वाट्यावर बसून पत्ते घेतले. भिंगाच्या चष्म्यातनं राणी शोधली. वा आदर्श ठेवला तरुणांसमोर तुम्ही. आणि पोरं वाया गेली बाबांना. असं नाहीये शक्य. वेळेत की काय? आता या बायका सुद्धा म्हाताऱ्या दारात बसलेल्या आजकालच्या काय पोरी आहेत का? यांना काय लाज आहेत का? आमच्या जमान्यात नव्हतं नाही असून आम्ही किती इज्जतीनं खाल्लं किती कष्ट केलं. यांना काय झळ आहे सगळं ऐकतं भेटलं. आणि हे काही ज्ञानेश्वरी वाचून सांगताय? अगं मिसरी चुलती म्हातारे तू. तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या मशीनं दूध द्यायचं बंद केलं. आणि काय तू नातीला ज्ञान सांगणार आहेस? आपलं तोंड कुठं नाही शुद्ध आहे. विनंती माझ्या घरात असू द्या. ज्या दिवशी प्रत्येक घरात ज्ञानेश्वरी, प्रत्येक मुखात हरिपाठ, प्रत्येक तरुणी आणि तरुण माळकरी आणि प्रत्येक गावात काकड्यानं सुरुवात होईल त्या दिवशी माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल विश्वास मिळेल. तुम्हाला समजच नाही कळत आहे. देवच नाही कळत आहे. मर्यादाच नाही कळत आहे. अहो पहिलं गावोगावी रामायण व्हायची. कुणीतरी ओव्या सांगायचा. कोणीतरी त्याचा अर्थ सांगायचा. घर बसल्या राम कळायचं. आज रामच नाही कळला मर्यादा काय करणार आहे? लक्ष्मणच नाही कळले वैराग्य काय करणार आहे? भरतच नाही कळले भक्ती काय करणार आहे? शत्रुघ्नच नाही कळले बंधुत्व काय करणार आहे? उर्मिलाच नाही कळल्या त्याग काय करणार आहे? सीताबाईच नाही कळल्या पातिव्रत्य काय करणार आहे? कौशल्याच नाही कळली मातृत्व काय करणार आहे? दशरथच नाही कळले पितृत्व काय करणार आहे? कृष्णच नाही कळला प्रेम काय करणार आहे? राधाच नाही कळली तर अधिकार काय करणार आहे? तर हे कळणं गरजेचं आहे. आज किती जणांना राम माहित आहे? आज किती जणांना ज्ञानोबा माहित आहे? आज किती जणांना तुकोबा माहित आहे? आणि जे माहित आहे तर सगळं खोट आहे. कुठला तरी हिरो आला म्हटला पिंडीवर तू बोलायचं का? रामाला मानायचं का? अरे वेड्यांनो तुम्ही ऐकताय कुणाचं? जो स्वतःच्या मुलीच्या वयाच्या पोरी घेऊन फिल्म काढतो त्यांच्याकडनं तुम्ही राम आणि लक्ष्मण शिकणार आहात का? तुम्ही त्यांच्याकडनं कृष्ण शिकणार आहात का? कुणीतरी म्हटलं काय ज्ञान शिकवता? कृष्णाला 16,108 बायका होत्या. कोण म्हणलं तुम्हाला? आणि जर होत्या तर का होत्या माहित आहे का तुम्हाला? मग काय देवाला तुम्ही कलंकित करता? 16,100 पोरी कंसाच्या कारावासात ज्यांनी भगवंताकडे
याचना केली तेव्हा पोरी येत आम्ही परपुरुषाच्या छायेत राहून आलो, समाज स्वीकारणार आहे का आम्हाला? सीतामाई पत्नी असताना तुमच्या साध्या अवतारामध्ये अग्नी परीक्षा द्यायला लागली त्यांना. आम्ही साध्या गवळ्याच्या गवळणी पावित्र्याची पावती कोणाकोणाला दाखवत फिरायची आम्ही. आणि हिंदू धर्मातल्या स्त्रिया आहेत आम्ही. जगता आलं ना नजर वर करून जगू, आणि नाही जगता आलं नजर वर करून स्वाभिमानानं तर जीव देवायची हिंमत मनगटात तेवढं सामर्थ्य आमच्याकडे काय? जगलं तर मीच जगू नका, नाही जगणार बाबा. कृष्णाने सांगावं मी पाठी राखा, तुमची चूक नसताना मरताय कशाला? चूक असल्यावर ठीक आहे, चूक नाही ना तुमची, कशाला त्या काळजी करता? विचारलं तुम्हाला कुणी ओरडून सांगा त्याला भगवान श्रीकृष्णाच्या अर्धांगिनी आम्ही. प्रत्येक मुलीला स्वाभिमानानं जगता यावं म्हणून कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कान उघडू नाही का? त्यातल्या एकाही मुलीला कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही. भोग भोगोणी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे गांभूबाचे कोडे देवे रे तो. आणि सीताबाई अग्निपरीक्षा स्वतःच्या इच्छेने देत आहे, तर भगवंताचा काही संबंध नाहीये. कधी भारत रामायण ऐका तुम्ही? काय झालं ना त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून इतके चुकीचे भगवंत पोहोचले ना लोकांपर्यंत. राधा कृष्णाचं प्रेम होतं, त्यांनी लग्न केलं नाही, आम्हाला काय होतं शेमड्या तुला हानते मग कळतो तुला. तू राधाकृष्णाची बरोबरी करणार आहेस? राधा 22 वर्ष होते त्यावेळेस श्रीकृष्ण 5 वर्षाचे होते. राधेला नवरा होता जेव्हा देव रांगत होता. आता यांची राधा 22ची हे 5चे आहेत का? अशी रांगत जातात का? मला तुला आवडते असं करतात माणूस आहे. ज्या वेळेस सीतामाईंना भगवंताने सांगितलं रामाने, प्रभू रामांनी, की बाई माझं आयुष्य हे माझ्या वडिलांमुळे मिळालंय, तर दशरथ राजांनी ब्रह्माला सांगितलं होतं माझं मरणाची 2 कारणं आहेत, नियतकालीन आपत्कालीन. आपत्कालीन मारले दशरथ राजा, नियतकालीन नाही, पुत्र वियोगामध्ये गेलेत ते. ब्रह्माला सांगितलं माझं आयुष्य बाकी आहे ना, माझ्या मुलाला द्या. एकांतात प्रभू रामाने सीतेमाईला सांगितलं माझं जे आयुष्य आहे ते माझ्या वडिलांचं आहे, मी दिसलो नसतो आज तुला जर बापानं आयुष्य दिलं नसतं. शरीर माझं आहे पण आत्मा माझ्या वडिलांचा आहे. सीतामाई म्हटले असा संसार मला जमणार नाही प्रभू. पोटामध्ये लेकर आहे, उद्या उठून कोणी म्हणायला नको की या सीतामाईने असा संसार केला, मला माझं सगळं सांभाळायचं आहे. तर तुमचा आणि माझा सहवास इथपर्यंतच नियतकालाने ठरलेला होता, तर इथपर्यंतच खरा. इथून पुढे मी माझी एकटी जगायला तयार. समाजासमोर आदर्श मांडण्यासाठी सीतामाई स्वतः वनवासाला गेल्या. लक्षात ठेवा, सत्वासाठी राजभोग त्यागणारी सीता ही देवीच आहे, आणि स्वतःच्या पत्नीला स्वतःचं कर्म करण्यासाठी न रोखणारे राम हे देवच आहे. हे अखंडितपणे डोक्यात ठेवा. त्यांना रोखता आलं नसतं. स्वतःच्या कर्माला धर्मापेक्षा मोठं सांभाळणारं व्यक्तिमत्व आहे. कसले देव ऐकताय तुम्ही आणि कुठून ऐकताय? विनंती माझ्या बाबांनो, धर्म जपा, पाया पडते तुमच्या. मला असं नाही म्हणायचं तुमच्या मनाने भक्ती, पण भक्ती करायची पद्धत ठेवा नाही. माझं म्हणणं एकच आहे, गणेश जयंती करायची ना नीट नेटकी करा ना बाबा. गणपती बसवायचं नीट नेटके बसवा. मला हरकत कशाचीच नाहीये. तुम्ही गाणी म्हणा, काही गाण्यांचा वाद नाहीये. भजनात नशा असावी, विनंती एवढीच आहे, नशेत भजन नसून एवढं करू द्या ना फक्त. माझं काहीच मत नाही. मला आहे सुद्धा, मलाही जुनी गाणी किंवा मलाही रचलेली गाणी आवडतात, मलाही आवडतात. गणपती काय पडती पाया काय मागू मागणे, काय मागू मागणे दिवा, काय मागू मागणे. तुझ्या भक्तीचा तुझ्या शक्तीचा आशीर्वाद लाभू दे. हीच माझं सांगणे दिवा, हीच माझं मागणे. टिम 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 बाई रामाचं ढमढल वाज गेली माझ्या सतीच्या सूर्य के सामान्याने भरला जगाचा डोल घुमून आला. तिचा काशा कसा कडकड करारा, पाऊस फुलांचा बरसात सागताना, पाऊस फुलांचा बरसात सागताना. मला लाला माझा मला लाला माझा गणपतीचा महादेवाचा, गणपतीचा महादेवाचा. गणपती गणपती सारे गणेशाला पूजन. गणपती 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 किती वर्णन करायची महती. पार्वतीच्या बाळा पायाचं बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायाचं बाळा. Thank you.
असावं. तुम्हाला जमेल तसं म्हणा, फक्त नीट म्हणा. आरती तरी नीट म्हणीचा. वाट पाहे सजना. वा सजना का देवात सजना कुठं? आणि व्यवस्थित जरा वार्ता विघ्नाची हे एकत्र नाही करायचं. विघ्नाची वार्ता देणारे गणराया नाहीयेत. विघ्नाची वार्ता नुरवी न येऊ देणारे आहे गणपती. याचा अर्थ काय? गण संख्या, पती मालक, संख्याबळ. याचा विचार करायला गेलं तर 33 कोटी अवतारांपैकी 33 कोटी देवांपैकी जर सामर्थ्याने लोकमान्य टिळकांनी गणरायाची स्थापना केली तर का समाज एकत्रित करायचा होता. संख्याबळ कोणाकडे आहे? गणपती, गणेश. गणांचा आदेश गणजाकडे आहे. ते गणेश सुख देणारे, दुःख हरवून घेणारे. आता कसं आहे ना माऊली, आमच्याकडे आता दंतकथा आपल्या सगळ्यांना माहित आहे. गणराया आले, कसे मळी काढला, गणपती तयार केला, महादेवांनी हट्ट केला, मग शिरच्छेद झाला, मग हस्त बसवला गेला आणि त्याच्यानंतर गणरायाचा सामर्थ्याने उद्धार. पण विचार करा, श्रद्धा म्हणजे पार्वती आहे आणि विश्वास म्हणजे महादेव आहे. जेव्हा श्रद्धेचं विश्वासाशी पाणी ग्रहण होतं तेव्हा गणराया नावाच्या वैराग्याचा जन्म होतो. गणपती वैराग्य आहे, विश्वास महादेव आहे आणि सीता अखंडितपणे पार्वती माता या श्रद्धा आहे. ज्यावेळेस आयुष्यात श्रद्धा असते त्यावेळेस भगवंतावर विश्वास बसतो आणि ज्यावेळेस भगवंतावर विश्वास बसतो त्यावेळेस या दोन्ही मिलनामुळे आपल्या आयुष्याला वैराग्य स्वरूप येते. एवढं सामर्थ्य म्हणजे गणरायाचा अनुमान. आपल्याला गणेश जयंती या वैराग्यानं साजरी करायची. चैतन्याची शोभा या चैतन्यानं साजरी करायची. आणि त्या देव आला की मग काय अवघेची त्रैलोक्य आनंदी आनंद ना. जगाचा मालक आल्यावर काय दुःख आहे की नाही? विचारलं कृष्णाने अर्जुनाला, एवढी शांत झोप कशी आली तुला? लक्षात आहे? लक्षात आहे का? उत्तर दिलं नाही अजून अर्जुनाने. फिरत जा पण येत जा. त्यामुळे लहानपण सुरुवातीपासून कीर्तन ऐकायचं. विचारलं कृष्णाने अर्जुनाला, अरे बाबा एवढ्या संकटात झोप कशी आली तुला? तुझ्या काळजीत मी जागा आहे. देवा हेच तर उत्तर आहे. ज्याच्या काळजीत जगाचा मालक जागा आहे त्याला कशी झोप लागणार नाही? तू माझ्यासाठी जागा हे त्रैलोक्य आनंदाची. आता कस काय बरं माझे जगन्नाथ, तू माझ्यासाठी अवतरित होतोस. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. तू गुरु होतोयस माझ्यासाठी. तू गुरुबंधू पिता तो आमची इष्ट दैवता, तुझं लक्ष दाखवते आमोते. गुरुबंधू माय बाप सगळं झालंच काय विठ्ठला, मला चिंता कशाची सांग ना बाबा. माझ्यासाठी त्रैलोक्य आनंदाचं करून तू आहेस. निर्वाणी गोविंद से मागे पुढे काहीच साकडे पडू नये दी, मागे पुढे उभा राहे संभाळीत आली या धात निवाराय. खूप करतोस रे बाबा, तुझ्यासारखं कोण करतं? अरे काहीच केलं नाही आम्ही. आम्ही फक्त 3 पावलं देवाकडे चालावं. देव 47 पावलं आमच्याकडे जातो. एवढं मोठं पण आमच्या भगवंताचं. आम्ही थोडीशी श्रद्धा, थोडासा विश्वास ठेवायचा. देव सगळं करायला तयार, सगळं सांभाळायला तयार. फक्त चरणी जगन्नाथ स्थिर व्हायचं. हे मन तिथे रमवायचं. हे फार बेकार बाबा. विवेकाने भरवी संतोषाची जाण लावी, बैसीचे तरी हिंडवी काही दिशा. बसल्या ठिकाणी 10 ठिकाणी फिरवतं ना त्याला मन म्हणायचं. फार बेकार. चंचलतेचे 10 प्रकार. मनोमत करो मेघो माननी बदनो मरुत मा बदो मरकटो मत समकार दश चंचल. त्यातलं पहिलं मन फार चंचल. किती? माकडाला दारू पाजली. कोणाला? माकडाला. कोणाला? माकडाला. आधीच माकड त्याला दारू पाजली, दारू पाजल्यावर त्याला विंचू चावला, विंचू चावल्यावर पाठीमागं भूत लागलं. माकड किती पडेल? मरकटो सुरापानम तत् वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा भवा भविष्यते. हा अवघड आहे. विचार करा, हे मन चंचल आणि याच्यापासून इतकी परिस्थिती बेकार, षडविकार निर्माण झाले. तेव्हापर्यंत पोहोचू शकलो नाही आम्ही. हे जळविनं बुडविती, आगीविनं जाळीती, न सांगता कवळती प्राणी आते. हे शस्त्रविनं साधिती, दोरेविनं बांधिती, ज्ञानी स्त्री बदिती पैसा लावणी. हे चिकलेविनं रोविती, पाशेविनं गोविती, कवणा जोगेनं होती आतवटपणे. ज्याने सत्याचा भोकसा काढिला, मग असत्य तृणकुटा भरिला. हा दंभ रुडविना जगीही. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषय दरीचे भाग, भजना मार्गीचे मांग मारत असे. यांनी पोहोचूच दिलं नाही आम्हाला भगवंतापर्यंत. देव नाही भेटला तरी हरकत नाही, फक्त भलता देव भेटाय नको. लय त्रास होतो. हे काय कमी त्रास आहे का जिंदगीला? विनंती माझी, पण सत्य स्वीकारा. सत्य एकच आहे माझे जगन्नाथ. सत्य एकच आहे. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. आणि ही मी स्वीकारली की मी स्थिर होतोय. मला कळलं ना माझं कोणी नाहीये, मी स्थिर होतोय. त्याच्यामुळे विनंती थोडी जागे. कसे राह कुठा जाती भागे आता
स्मरण करा पंढरीनाथ भावी चरणी ठेवी माथा सुखदी व्यथा चुनाच्या जगजोगी जगजोगी झाल्याचाच बोलती जगजोगी जगजोगी झाल्याचाच बोलती ठाकीर माया पैसी लागली झोप ठाकीर माया पैसी लागली झोप उजरत सापडल्या या बडी उजरत सापडल्या या बडी सुखमानी वेळ जायच्या आधी जागे राहा बर हे काळ्या नळाचे कुंडी रात्री लोणीयाची उंडी माशी पंख पाखडी कवर हे सरी माशीला पंख पाखडायला जेवढा वेळ लागत नाही त्याच्यापेक्षा कमी वेळात जीव जातो मग कशासाठी एवढा उपद्व्याप दादा ज्या लोकांना आपलं म्हणताय तुम्ही जोपर्यंत कामाचे आहात तोपर्यंत तुम्ही कामाचे आहात ज्या दिवशी तुम्ही कामाचे नाही त्या दिवशी तुम्ही काहीच कामाचे हे तरी सांगा लय अवघड आहे अरे आई बापाला त्रास देणारी माणसं तुमची काय होणार आहे कुणीतरी म्हटलं माझा बाप मेला मी त्याला म्हणलं येड्या तो कधीच मेला होता आता फक्त शरीरानं मेला काय वाटतं तुम्हाला जीव गेल्यावर मायबाप मरतात आजही आमच्या गावातले 70 ते 80% म्हातारे मेलेलेच आहे नावाला जिवंत ज्या वेळेस करणं बांड पोरग बापासमोर व्यसन करतं त्याचं बाप पण तेव्हाच मरतं कर्तृत्वाच्या वयात जेव्हा समाजाकडनं आपल्या लेकराचा अपमान होतो त्याचं बाप पण तेव्हाच मरतं ज्या दिवशी 4 माणसात पोरगा बापाचा अपमान करतो त्याचं बाप पण तेव्हाच मरतं ज्या दिवशी बापाला कळतं की पोराच्या निर्णयात आणि पोराच्या घरात आता मला जागा नाही त्याचं बाप पण तेव्हाच मरतं म्हणून आईबाप मेले हे शरीरानं नाहीये ज्या दिवशी बायको समोर नवरा आईचा अपमान करतो ना त्याची आई तेव्हाच म्हणते पण खूप केलेलं असतं बायकोला वाटतं मी सगळं सोडून आले यांना माझी कदर करावी आईचा विचार केलाय कधी तुम्ही सगळं सोडून त्याच्यासाठी आला त्या आईनं सगळं त्याच्यासाठी सोडले कधी केलाय विचार या गोष्टीचा कुंडलिकानं मायबापाच्या कमरेत लाथ घातली बाप दारात पडला डोळ्यातनं पाणी आलं त्याच्या बायकोने विचारलं काय झालं रडायला एवढे निर्भय तुम्ही एवढे निर्भीड तुम्ही तुमच्यासारख्याच्या डोळ्यात पाणी मी आजपर्यंत पाहिलं लागलं का बाप म्हटला लागलं का पण कमरेला नाही हृदयाला आयुष्यभर सन्मानानं नजर वर करून जगणारा मी शास्त्रवेद लोकाला सांगणारा मी ज्ञान पाजळणारा मी आज जर मला कोणी विचारलं ही अवस्था कशी झाली तर कुठल्या तोंडाने सांगू माझ्याच पोराने केली आणि कुठलं ज्ञान सांगू सांगा आयुष्यभर ज्या पोराचं कौतुक करत गेलो त्याच पोराने ही दुरावस्था केली हे तोंडानं सांगायची लाज वाटेल बघा काय पाप केलं होतं की हे भोगावं लागलं तुला वाईट नाही वाटलं नाही हो लहान होता मांडणीवर तेव्हा लाथा मारायचाच की तेव्हा कुठं वाईट वाटून घेतलं मग आता कशाला घ्यायचं बाप म्हटला आईच्या प्रेमाला लाज नसते म्हणतात ते खोटं नाही तुझं मन मोठं आहे बाई का करू नको सांगा ना तुमच्याशी तक्रार करू शकते का तर तुमची पत्नी आहे पण त्या लेकराशी कशी करू ज्या लेकराला जन्मच नाही दिलाय माझी नाळ तोडून मोठं केलंय त्याला विश्वासाने वाढवलंय त्याला योग याग तप व्रतवैकल्य उपवास तापवास सगळंच त्याच्यासाठी केलं प्रत्येक मंदिराची पायरी त्याच्या सुखासाठी झिजवली विठ्ठलाकडे त्याच्या सुखाच्या पलीकडे जिनं काही मागितलं नाही त्याच विठ्ठलाकडे त्याने त्रास दिला म्हणून कशी तक्रार करू माझंच आहे ते त्यानं स्वीकारावं किंवा धुतकारावं त्यानं प्रेम करावं किंवा नाकारावं त्यानं सांभाळावं किंवा सोडून द्यावं कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्या अखंडित आयुष्यामध्ये मी मात्र त्याच्या मस्तकावर आशीर्वादाचाच हात ठेवावा तिला माय म्हणावं मी नाही नाकारू शकत सांगू माझे संतही असेच आहेत आम्ही किती चुका कराव्या किती वाईट वागावं तरी ज्ञानोबा तुकोबांनी आम्हाला पंधरा ठेवा कधी लाभा त्यांच्या इतकं कोणीच नाही तोच तोच मायबाप आणि देवा आमचे मायबाप गेल्यानंतरही तू आमचा मायबाप झालास आम्हाला काय कमी पडलं सांग ना विठेवरचा मालक ज्याचा मायबाप आहे त्याच्यासाठी स्थिरता काय अवघड आहे याती गुळ माझे गेले हरपुणी मी कोण कुठला काहीच लक्षात राहिलं नाही सगळं विसरलो देवा आता आनंदाचे डोळे आनंद तरंग आनंदाची अंग आनंद ती आता कळलं देवाशिवाय आपलं कुणीच नाही आता दुःखच राहिलं नाही
यांच्याकडनं अपेक्षाच नाही, कारण दुःख कधी, जोपर्यंत अपेक्षा आहे, अपेक्षा संपली की दुःख. आणि देव करत नाही असं नाही, अपेक्षेच्या अगोदर देव पूर्ण करतो. न सांगता तू कळू येते, तूच आमचा मायबाप झाला देवा, आता अपेक्षा नाही आमच्यासाठी. अवघेची त्रैलोक्य आनंदाची रमलं बघलेला. पाहिला पाहिला आनंदाचा आनंदानं तिने वेदी गेले माझे म्हण, हरिणे माझे हरिये चित्त वाहन नित्य विसरले. आता दिसी जाऊ विराण हे मला लौकिक. आता कळायला लागलं हे काही कामाचं नाही. जगे आवत्याची करावी, संबंध सोयीची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड भाऊ. मला लय आवडतं लोकांनी वाईट बोललेलं. आणि शपथ मला हसू येतं, भारी वाटतं मला. कारण जोपर्यंत लोक वाईट बोलतायत आणि जोपर्यंत लोक नावं ठेवतायत, तेव्हा देवाशिवाय आपलं कुणी नाही याची जाणीवपूर्वक जाणीव आहे. आणि ज्या दिवशी लोक चांगलं बोलतात त्यावेळेस अवधानाने का होईना आपण लोकांकडे जास्त ओढले जातो आणि देवापासून लांब होतो. त्याच्यापेक्षा लोकांनी नाकारावं आणि देवानं स्वीकारावं असं आयुष्य पांडुरंगाने माझ्या पदरात टाकावं. असा त्रास द्यावा लोकांनी, मला अक्कल यावी ही आपली माहिती. त्याच्यामुळे लोकांनी त्रास दिलेला चांगला, लोकांनी नावं ठेवलेलं चांगलं, सगळ्या सोयऱ्यांनी कामापुरता वापर करावा आणि पुन्हा काटा पाडून टाकावा जिंदगीचा, हे बरं आहे महाराज. गाव वाईट बघा ना, तुम्ही एवढा गणेश जयंतीचा चांगला सोहळा करा, अख्खं गाव चांगलं म्हणेल असं नसतं बरं का. हा, उद्या तुमचाच महाप्रसाद खाणार आणि तुमच्याच गावातलं जाता जाता म्हणणार काही नाही, पैशाचा होता आलाय म्हणून एवढं आहे महाराज. लोकांचंच खायचं, लोकांनाच द्यायचं, लोकांना तुम्ही कितीही चांगलं करा. कुणी म्हटलं की नाही अहो गणेश जयंती सोहळ्यानिमित्त या रामना ग्रुपने शिमलाताई पाटलाचं कीर्तन ठेवलं म्हणे, ती म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का, म्हणजे युस्त पोटात गोळा काय गरज आहे का, मरण ना ते ठेवणारा आट्यात येईल त्याला थोडी पॉझिटिव्हिटी असू द्या. आणि लक्षात ठेवा, व्यासपीठावर सांगते जसा विचार कराल आयुष्यात तसंच घडेल. थिंकिंग लेवल हे सायन्स आहे. तुम्ही ज्या तुमचं जे माइंड म्हणतं ना, शरीर तशीच क्रिया करते. गाडी चालवताना नवी असल्यावर तुम्ही जर घाबरलात ना, नवी नाही घासली तर, नवी नाही घासली तर, घासत नसते, ठोकत असते, घासून भागत नाही. एखादा पालट तरी करायला पाहिजे. चिंता कशाला करताय बरं, घासली तरी तुमची, नाही घासली तरी तुमची, चिंता नाही करायची. माझी विनंती आहे, लोक काय म्हणतील, लोकांना घर घेतलेलंही सांगायचं नाही आणि हप्ते भरले म्हणून बँकेनं जप्त केलेलंही सांगायचं नाही. कुठलीच गोष्ट लोकांनाही सांगायची. कारण कसं घेतलेला भाव वाटा केला की जप्त ह्यांच्याच नजरेमुळे होतं महाराज. यांच्या काय नजर का, कोणीतरी म्हटलं नरकात गेल्यावर जाळलं जातं, तळलं जातं, बरोबर आहे, कर्मानुसार ते गौडपणाचा नियम आहे. पण मी तुम्हाला सांगू का, आपल्यासारख्याला नरकात जाऊन जळायची वाट बघायची गरज नाही. जो जिवंतपणे दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतोय तो ऑलरेडी नरकातच जळतोय. दुसऱ्याची गाडी बघून तुझ्या पोटात पेट उठतो, तो काय शान आहे का. अरे कधीतरी संताचा विचार करा रे दादा, कसं मायबाप झालेलं ते. 21-22 वर्षाची तरुणी बांध पोरगी तुकोबरांच्या दारात उभी राहिली. मन किती मोठं असावं दादा, कसे जगन्नाथ झाले संत लक्षात घ्या. कसे मायबाप होतात, काय स्वरूप असावं माणसाचं, कसं जगावं माणसाने. डोळ्यातनं पाणी होतं तुकोबांनी पाहिलं त्या लेकीकडे, काय झालं ग माय, रडतेस कशाला. वैष्णव आहेत आपण रडायचं नसतं, रडवायचं असतं. माणसाला नाही, आपण रडवायचं माया मोहांना. रडती माया मोह रात्रंदिवस. यांनी विचार केला पाहिजे, एवढा त्रास दिला तरी कस काय हाती आले नाही, माया मोह रडले पाहिजे. आपण नाही रडायचं. मत्स्य कुर्बानी गजांच्या महिमेचे आले, धन्य वैष्णव तेज कवी शशीशी पाहाले. सूर्याला तरी ग्रहण आहे, चंद्राला तरी डाग आहे. अगं ज्याला ग्रहण नाही, डाग नाही, बंधन नाही, व्याधी नाही, त्रास नाही, ज्याच्यासाठी जगाचा बाप अवतरित होतोय तो फक्त वैष्णव आहे. कशाला काळजी करायची, तो देव येतोय ना आपल्यासाठी, आहे की नाही, तो स्वरूप येतोय. रडतेच कशाला ग माय, माहित कोण आजपर्यंत नाही रडलं, तुम्हाला पाहून डोळ्यात पाणी आलं.
काय झालं ग माय? काही नाही तुकोबा. लहानपणीच लग्न झालं आणि लग्नाच्या काही काळातच नवरा गेला. नवरा गेल्याचा सगळा कलंक समाजाने माझ्या मस्तकी मारला. मीच कपाळकरंडी, मीच अलक्ष्मी, मीच उलट्या पायाची, मीच अपवित्र. मीही मान्य केलं. खरंच माझी चूक होती की नाही याची कधी शहानिशा केली नाही. आजही परिस्थिती अशी आहे, त्या बाईला सवाशिणीला कुंकू लावू देत नाहीत जिचा नवरा तिच्या अगोदर गेला. तिला पूजेला पुढे बसू देत नाहीत कारण तिचा नवरा गेला. तिला औक्षण करू देत नाहीत का तर तिचा नवरा गेला. तिने फारसं नटायचं मुरडायचं नाही का तिचा नवरा गेला. तिने मोठ्याने हसायचं नाही का तिचा नवरा गेला. तिने समाजात फार पुढे पुढे बसायचं नाही तिचा नवरा गेला. खरंच माणसाच्या हातात हे जाणं आहे ना. आई, अगं बाई आहात तुम्ही. नवरा असताना संसार करायचा अवघड आहे का नवरा गेल्यावर संसार करायचा अवघड आहे का? अवघड कुठलं? नवरा गेल्यावर ज्या तुमच्या आईनं, ज्या बाईनं त्या पंढरपुराची विठ्ठल आणि रखमाई तीच झाली, जिनं समाजाला तोंड देत आपलं पात्रात्य सगळं सांभाळून पदराखाली लेकरं मोठी केली, जिनं एकटीनं हा संसार सामर्थ्याने सांभाळला, त्या बाईला एका कुंकवाच्या टिकल्यामुळे कमी किंमत देणं कितपत योग्य आहे ग? आणि तुमच्या तरी बुद्धीला पटतंय का? हिंदू धर्माच्या कुठल्याच ग्रंथात लिहिलं नाही की ज्या बाईचा नवरा गेला तिला कमी किंमत द्यायची. कुठेच नाही. तुम्ही काढलेल्या परंपरा आहेत, काहीच संबंध नाही. एखाद्या नवरा नसणाऱ्या स्त्रीनं जर माझ्यासारख्या कुमारिकेला कुंकू लावलं ना तर ती कुंकू लावताना एवढंच मागणं विठ्ठलाकडे मागेल, देवा जे माझ्या पदरात पडलं ते या लेकीच्या पदरात पडू देऊ नकोचं सौभाग्य वाढत आहे, तिचं अखंड सौभाग्य वाढेल. एवढंच मागणं मागून विठ्ठलाकडे ती त्या बाईला कुंकू लावी आणि तिचं सौभाग्य जगाच्या मालकाकडे मागेल. कसला विचार करताय ग? काय चाललंय हे तुमचं? आणि कसं परमार्थाच्या मागे लागलं ग असं वागून? काही संबंध नाहीये या गोष्टीचा. वाईट वाटलं त्या पोरीला. म्हणली तुकोबा मुलगी होते मी. नवरा गेला गेला मारायचा विचार आला पण पोटात लेकरू होतं. विचार केला त्या जीवाचा काय दोष आहे, त्याला कशाला मारायचं? त्याने जन्माला आलं की मरून जावं. पण जसं लेकरू हातात आलं तुकोबा, बाई पण संपलं, नाही पण आलं. मग मी माझ्यासाठी जगलेच नाही, त्याच्यासाठीच जगले. पण तुकोबा पांडुरंगा शपथ कधी स्वाभिमान घाण टाकला नाही, कधी पातिव्रात्य ढासळू दिलं नाही, कधी कोणाच्या हातात पाया पडून भीक मागितली नाही. कष्टाने कमवलं लेकरू मोठं केलं. एवढं सामर्थ्य होतं तुकोबा माझं. मला माहित होतं मी बाई आहे. मी जर कोणासमोर हात पसरले ना तर माझी परिस्थिती बघून माझ्या या अवस्थेचा गैरफायदा घ्यायचा प्रत्येक पुरुष प्रयत्न करणार. माझं कष्ट कोणाला दिसणार नाही तर माझं शरीर मात्र प्रत्येक जण मन भरून बघायचा प्रयत्न करणार. त्याच्यापेक्षा म्हणलं कष्टानं जगा. आज लेकरू मोठं झालंय तुकोबा. तुमच्या विषयी ऐकलं म्हणलं एकदा भेटावं, तुमच्याकडनं विठ्ठलाच्या नामाचं सामर्थ्य तरी मिळवावं. आजपर्यंत कोणालाच सांगितलं नाही तुकोबा. तुम्हाला मलाच का सांगितलं ग बाई? या अख्ख्या आयुष्यात फक्त तुमच्याकडे बघून वाटलं की हा एकमेव पुरुष आहे जो माझ्या बापाची जागा घेऊ शकतो, जो माझ्याकडे चुकीच्या नजरेने बघू शकत नाही. तुमच्याकडे विश्वास अशी नजर असावी पुरुषांची. सीतामाईकडे नजरवर कोण बघितलं म्हणून रावण जाळणारे तुम्ही कधी स्वतःच्या मनातल्या रावणाचा विचार केलाय का? एखाद्या बाईला फक्त तोंडानं सन्मान देता, मनाचं काय? हे फक्त स्टेटस पुरतंय तुमच्याकडे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. हे बोलता फक्त, वागत नाही तुम्ही. व्यासपीठावर सांगते, आजकालच्या माणसांपेक्षा रावण बरा होता. खरंच होता. त्याला मर्यादा तरी कळायची. मंदोदरी रावणाची पत्नी विचारते रावणाला, स्वामी सीतामाईसारखी देखणी स्त्री ताब्यात आहे तुमच्या, कधी उपभोगाचा विचार नाही आला का? छे ग का? तुमची नजर माहित नाही का मला? वासनेपोटी हजारो बायका केल्यात तुम्ही. सीतामाईकडं भावच वाटलं नाही चुकीच्या नजरेनं. वाटलं तरी मनाला थांबवलं. का बरं? घाबरता रामाला? अगर आम्हाला घाबरत असतो सीताबाईचं अपहरणच केलं नसतं. माझ्या बहिणीचा अपमान केला याच्या बदल्यात आणि जगाला माझं सामर्थ्य दाखवायचं होतं या अहंकारात मी रामापेक्षा श्रेष्ठ हे जगाला दाखवण्यासाठी सीतामाईचं अपहरण केलं. पण मला ज्ञात आहे, जेव्हा त्यांच्या दारात उभा होतो ना तेव्हा भिक्षुक म्हणून उभा होतो. भिक्षांबेग माई म्हणून परत पसरला होता त्या बाईसमोर. जिला आई म्हटलो त्यांच्यावर वाईट नजर टाकावी इतकी बेकार आवला तर रावणाची पण नाही ग. त्यालाही कळतं, ज्याला आई म्हणलं त्याला आईच मानावं आणि ज्याला ताई म्हणलं त्याला ताईच मानावं.
आमचे म्हणायलाच आईताई म्हणतात. नजरेची गॅरंटी मी तर देऊ शकत नाही. वाईट वाटलं तुकोबांना. ठीक आहे बाई, माझ्याकडनं काय हवंय? काही नाही तुकोबा, तुम्ही अख्खं देहू जगवलं. घरात एखादी साडी असली तर देता का? तुकोबा गरीब होते असं नाही, तुकोबांनी गरिबी स्वीकारली होती. 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्राने बुडवल्या होत्या. अख्ख्या दुष्काळात देऊ तुकोबांनी जगवलं होतं. आणि इतकं जगवलं होतं की स्वतःची बायको लेकरं अन्न करून मेली होती. हे तुकोबांचं मन मोठं होतं. मग दुष्काळानंतर काही राहिलंच नाही तुकोबांकडे. तुकोबांची स्वतःची 2 पत्नी आहे तुकोबांना. तुकोबांची स्वतःची दुसरी पत्नी एका लुगड्यावर संसार करत होती. आंघोळ करत होते तुकोबारांच्या पत्नी. आणि कणगीवर लुगडं वाळू घातलं होतं तर आंघोळ करून पुन्हा तेच नेसायचं होतं. तुकोबांनी तेच लुगडं ओढलं तिच्या पदरात टाकलं. तुकोबारांची पत्नी म्हणजे हा हो काय करताय? बहिणीचा आब राखताना बायको जाऊन उड्या मारताय हे कळत नाहीये का? मला माहित आहे जगात प्रत्येक स्त्री तुमची बहीण आहे, तुमचा जीव तळमळतो त्या व्यक्तीविषयी. अहो पण मी काय नेसून बाहेर येऊ? मी काय करू सांगा ना? मी कशी बाहेर येऊ? तुकोबारा विठ्ठलाकडे गेले. म्हणजे विठ्ठला माझी बायको प्रश्न विचारते रे मला, माझ्याकडे उत्तर नाहीये, कसं करू सांग ना. आणि खरंच ऐकले तिचं. तिने माझ्याकडे कधी तक्रारच केली नाही. आज मी तिच्या अंगावरच्या वस्त्रात सुद्धा त्याग करायला लावला. तिला मी कसं आता काय तोंडाने उत्तर देऊ तिला? विठ्ठला काहीतरी कर रे बाबा. काय कुठून देव जाणे. पण तुकोबारांच्या हातात कुणीतरी पिवळं पितांबर ठेवून गेलं. विठ्ठलासाठी असेल रेशमाच्या काठाचं चंदनाच्या सुगंधाचं पितांबर तुकोबारांनी पत्नीच्या पदरात टाकलं. अवली मातेनं ते नेसलं. इतक्या सुंदर दिसत होत्या. तुकोबांनी मस्तक ठेवलं बायकोच्या चरणावर. बायको म्हणजे वेडे हात का पापाला टाकता की काय? नवऱ्यात तुम्ही माझ्या पाया पडावं का? नाही का बाई, तुझ्या पाया पडत नाही. जिला विठ्ठलाची वस्त्र घालायचं सौभाग्य मिळालं अशा भाग्यवंत बाईच्या पाया पडतोय तिचा बाप विठ्ठल. असताना देतात ती माणसं आहेत, नसताना दिलं ते संत. इतकं करून आम्ही सगळं तुकोबांना समजून नाही घेऊ शकलो. एकदा परमार्थ कळला ना माऊली तर समाधान कळेल. त्या दिवशी कळेल की खरंच माझं कोणी नाहीये. माझं जे काही आहे ना, माय जगन्नाथ बापा कळलं मला देवा. आता मी एकटा एक गाव आम्ही विठो वाचनाला. आता माझी अवस्था आम्हा या परस्पर एका नामाचीच अंतरे. ती लवणाची कुंजरेश्वरी या लवण सागरे नोहेची मागारे प्रतिजगी. आता माझी अवस्था म्हणजे कसं, देव पहावया गेलो तेथे आता कोणीच नाही बघ माझं. तू आणि मी, आत्मा आणि परमात्मा समोर उभं. बाकी मला काहीच घेणं देणं नाही. देवा तुझं आगमन आहे, तू येतोयस, तू माझ्यासाठी येतोयस. उद्याची जी गणरायाची जयंती आहे ते एका निश्चयानं साजरी करा की देव पण मी योग्य पद्धतीने स्वीकारेल. चुकीचं नाही. त्या गणरायाकडे मागणी करणार नाही, त्या गणरायाकडे धन्यवाद मागेल. त्या गणरायाला मागणार नाही, त्या गणरायाकडे कृतज्ञता मागेल. ही गणेश जयंती अशी साजरी करा. ते गणराया ते सुख देणारे दुःख हरवून घेणारे त्यांना मागू काहीच नाही, दिलं याचे आभार मान. पण हे नामचिंतनाचा अभ्यास आम्हाला जगाच्या मार्गापर्यंत पोहोचवतं. तेव्हा तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी चैतन्य मागतोय तुझ्यापर्यंत. फक्त हे मनाने साथ द्यावी आणि अखंडितपणे मला ज्ञान हवं की तू माझा. आणि याच्यासाठी तुझ्या प्रेमाने दोन्ही हात वर करा. दोन्ही पार्वती छानंदना मोरया गजानना. पार्वती छानंदना मोरया गजानना. पार्वती छानंदना आनंदी आनंद आहे आमच्याकडे. विढपाय राखो
हे जगाच्या मालकाचं नामचिंतन आम्हाला परिपूर्णत्वापर्यंत पोहोचवतं, आम्हाला सगळ्या दुःखातनं निवारून नेतं, आम्हाला प्रत्येक सुखाचा अधिकार देतं. तुझं नाम दुःखालाही सुख करायचं सामर्थ्य ठेवतं. अरे देवा, जरा तू लागतोस, त्याला चिंता करायची गरज नाही, पण अखंडितपणे आम्ही स्वीकारावं. चला, आपला फक्त एक विषय अपूर्ण राहिला होता. आपण 7 गोष्टीतल्या 2 गोष्टी सांगितल्या होत्या, 5 गोष्टी राहिल्या होत्या. पहिलं मांसाहार, दुसरं मदिरा, तिसरं चोरी, चौथं शिकार, 5वं जुगार, 6वं परस्त्री गमन आणि 7वं वेश्यागमन. या 7 गोष्टीतली एक जरी गोष्ट केली तरी आनंद मिळत. या 7तली कुठलीच गोष्ट करून आपल्याला चालणार, कारण ते आपल्या धर्मात नाही. आणि राहिला प्रश्न सुखाचा, तर एकदा आनंद परमानंदात शोधला की आनंद मिळतोच. अखंडितपणे सगळ्याला सुखकर करायची ताकद आहे, फक्त मस्तक संतांच्या भगवंताच्या चरणावर असलं पाहिजे, ते गरजेचं आहे. जगद्गुरु तुकोबांचं कीर्तन छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात मांडणी घेऊन बसले. तुकोबांनी पायाखालचं उघडं काढलं, छत्रपतींना बसायला टाकलं, सांगितलं राजं की नवी स्वराज्याचा धनी आहात, मातीत कशाला बसताय, डोंगरावर बसा. छत्रपतींनी नम्रपणे सांगितलं, वा आऊसाहेबांची शिकवण आहे, जोपर्यंत संतांच्या चरणावर मस्तक ठेवतोय तोपर्यंत शत्रूला चरणाशी घ्यायची ताकद मनगटात आहे. ज्या दिवशी संतांची बराबरी करायला जाऊ त्या दिवशी आमच्या सिंहासनावर बलता असल्याशिवाय राहणार नाही, आम्हालाही कळतं. नसतात विचार सर्वी प्रबळ असल्याशिवाय हिंदवी स्वराज्य उभं राहत नाही. आम्हाला फक्त वाटतं आम्ही शिवाय डोक्यावर मिरवले म्हणजे झालं, नाही दादा. फार सुंदर आणि सामर्थ्यवंत विचारसरणी असणार हे पूर आहे. माझी विनंती आहे, नाही काही जमलं तर 5 गोष्टी नक्की करा. माय बापाला कधी विसरू नका, धर्माला कलंक लागेल असं कधी वागू नका, व्यसनाच्या आधीन कधी जाऊ नका, नीती सोडून पैसा कधी कमवू नका, आणि ज्याने हे सगळं दिलंय त्या परमात्म्याची कृतज्ञता बाळगायला विसरू नका. एवढ्या 5 गोष्टी केल्या की तुम्ही आनंद कर्तव्याला जागेल आहे. आपल्यामुळं आईबापाचं नाव नाही झालं तरी चालेल, पण कमीत कमी आपल्यामुळं आईबापाला कलंक लागावा एवढं तरी वाईट वागू नका. विनंती आहे माझी. हा आजकालची पिढी निघाली आहे, देव जाणे. सगळेच वाईट आहेत असं नाहीये, पण 2-4 जणांमुळे सगळ्यांनाच भोगावं लागतं. तशी तरुण पिढी आमची आजही प्रबळ आहे. आजही देशाची, देवाची, धर्माची सेवा करणारी पोरं आमचीच आहेत. पण हेही सगळं करत असताना जी 2-4 व्यसनाच्या मागे, जी 2-4 चुकीच्या मार्गावर जात आहेत, त्यांच्यामुळे पूर्ण समाज कलंकित होतोय. माझी विनंती आहे, थोडं जपा. जसं पोरीला म्हणतं ना, कागबाई रात्री बेरात्री फिरायचं नाही, नजरवर करून चालायचं नाही, मोठ्याने हसायचं नाही, पोरगी आहेस मर्यादेत राहायचं. तसं कधी पोरालाही म्हणत जा, पोरगा आहेस मर्यादेत राहा. तुझ्या समोर नग्न पोरगी उभी राहील ना तरी तिच्याकडे आई म्हणून बघायचं सामर्थ्य तुझ्या नजरेत असलं पाहिजे. एवढा चांगला वाघ त्यालाही कधी कधी समजून सांग. विनंती माझी, मी पोरींना विनंती आहे माझी, बायांनो, इतक्या मोठ्या व्हा की आकाश चिन्ह पडेल, पण इतक्या निर्बुद्धिक होऊ नका की तुमच्यामुळं तुमच्या बापाची मान समाजात खाली नाही, तुमच्या आईला समाजात तोंड दाखवायची लायकी राहणार नाही. एवढं काही वाईट वागू नका. कधीतरी उठा, रातच्या 12 वाजता जा बापाच्या अंथरुणाजवळ, जिजले पाय सुरकुत्या पडला चेहरा बघा बापाचा आणि पायाला हात लावून वचन घ्या, बाबा चांगलं काही नाही करता आलं तरी चालेल, पण कमीत कमी तुम्हाला त्रास होईल आणि माझ्यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी असं आयुष्यात कधी वागणार नाही एवढं वचन मात्र तुम्हाला देते. खूप केलं होतं आईबापांना. आज एवढ्या समाजात नजरवर करून परखडपणे बोलते, कारण माझे आईबाप माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. खूप करतात ते, अख्खं जग साथ सोडतं पण ते अखंडितपणे उभे असतात. विनंती माझी, आधी हे समजून घ्या, तुका म्हणे माय बापे अवघे देवाची कृपा. हा नामचिंतनाचा अभ्यास अखंडितपणे गणेश जयंती सोहळ्याच्या निमित्ताने या रामनाथ ग्रुपच्या संयोजनातून नियोजनातून आपल्या इचलकरंजीमध्ये थाटला गेला. खारीचा ना खारीचा वाटा, ज्याचा या कीर्तनात गणरायाच्या साक्षीने सांगते, माझा गणराया त्याला सुखकर केल्याशिवाय ठेवणार नाही, ज्यांनी सामर्थ्याने सोहळा केला. प्रत्येकाच्या मनात आभार नियोजन सुंदर टाळकरी. आज ही लहान लहान लेकरं इथं उभा आहेत ना, यांना कीर्तन कळो न कळो, आज यांचं इथं उभं राहणं यांना एवढं प्रबळ बनवतं की आयुष्यभर जगाचा बाप यांच्या पाठीशी उभा राहतो. यांच्या इथं उभा त्यांच्या मनस्वी आभार बरोबर सगळ्या विनेकरी असेल आमचा दादा, त्याचे देखील मनस्वी आभार. उत्कृष्ट उदंगवादक आमचे संजय महाराज चिखलीकर, परंपरागत आलेलं हे फळ त्यांच्या पदरात पडलं. शिवनिर्मित असणारा हा मृदंग तांडवासारखी वाजवायची ताकद आमच्या संजय महाराजांच्या बोटांमध्ये आहे. भाषेत नामांकित नाव आहे, वैभवशाली नाव आहे.
महाराष्ट्रामध्ये उच्चांक गाठून ज्यांनी आपल्या कलेच्या साधनेने समाजाच्या मनापर्यंत आपली जागा मिळवली असे आमचे संजय महाराज अगदी गोड सुंदर असणारे पखावाज वादक चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या साधनेला तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही. या व्यासपीठावर बसण्यासाठी उभं राहण्यासाठी या पखावादातून बोल काढण्यासाठी आयुष्य जिजवावं लागतं. कोणीतरी म्हटलं अहो दादा तुम्ही कितीच करता, 1.5-2 तासाच्या कीर्तनाला 1.5-2 तासाच्या वाजवण्याला कशाला एवढे पैसे घेतात. अरे एवढ्यांनो आम्ही पैसे वाजवण्याचे घेत नाही, आम्ही त्या वाजवण्यासाठी जे आयुष्य घाण टाकलं ना आम्ही त्याच्यासाठी सामर्थ्याने ती कौतुक होता आहे. आणि तुमचं कसं आहे ना चुकीच्या ठिकाणी तुम्हाला लय देऊ वाटतात महाराज, पण इथे मात्र अवघड आहे. पण विनंती अगदी सुंदर पखावाज म्हणजे मी सांगायची गरज नाही, तुम्ही ते अनुभवलं. आणि त्यांच्या देखील चिन्हावर साष्टांग दंडवत अगदी सामर्थ्यवंत असणार त्यांचं कुटुंब आहे, त्यांच्या पूर्ण परंपरेला माझा साष्टांग दंडवत शहापणा. त्याचबरोबर हरिभक्त परायण आमचे विजय महाराज, आमचे विजय दादा या भागात सांगली सातारा कुठेही कीर्तन असलं की अगदीपणे सेवेला उपस्थित असतात. आणि विजयदादांची एक खासियत आहे, आवाज तर गोड आहेच, परखड तर आहेच, पण तेवढा स्वभावही नम्र आहे. त्याच्यामुळे त्यांचे देखील मनस्वी आभार. अगदी गोड सुंदर त्यांनी गायन केलं. मला जर कोण म्हणलं ना श्रीमंती काय असते बोट करून दाखवा, तर मी जगाला स्वाभिमानानं बोट करून दाखवेल श्रीमंती. याला म्हणतात दादाजी जगाच्या बापाने यांच्या पदरामध्ये टाकली. भगवंताचं गोड नाम अजून गोड करायची ताकद यांच्याकडे आहे. म्हणून त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. त्याचबरोबर हरिभक्त परायण संजय महाराज, सर्जेराव महाराज एवढेच माफ करा, पुढच्या वेळेस पाठ करते महाराज. आमचे सर्जेराव महाराज चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या. आणि खरं सांगू का मी तुमचं नाव घेऊन काही होणार नाही, तुमच्या साधनेमुळं तुमचं नाव जगाच्या बापाच्या हृदयात येते, तुम्ही कोणीच बसू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही सगळी माणसं चरणावर साष्टांग महाराज असतील त्यांचे मनस्वी आभार, व्यासपीठावरील सगळी मंडळी सगळ्यांचे मनस्वी आभार, सुंदर सिस्टीम दादांचे मनस्वी आभार. अगदी गोड आवाज दिला माऊली त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये वृद्धिंगत करून माऊलींच्या मी प्रार्थना करते. त्याचबरोबर कॅमेरेवाले दादा, बिचाऱ्या कॅमेरेवाल्यांचं लय अवघड असतं, ते अख्ख्या जगाचा फोटो काढतो त्यांचाच कोणी काढत नाही, आणि ते मोकळेच असतात. त्यांचं नावच आहे ना कॅमेरा, कळलं तुम्हाला? कॅमेरा सब तेरा माणूस. त्याच्यामुळं तुम्ही देखील तुमच्या लेन्सने महाराष्ट्रापर्यंत आम्हाला पोहोचवता. तुमच्या मनस्वी आभार. सगळे संयोजक आयोजक नियोजक या रांगणा ग्रुपचा प्रत्येक कार्यकर्ता ज्याने आगदिकपणे इथं सेवा केली आहे, उद्याचा महाप्रसाद आहे, ज्याने अखंडितपणे कीर्तन करावं ही कल्पना तुमच्या बुद्धीला येणं हे तुमच्या आई वडिलांनी दिलेल्या संस्कारांची पावती आहे की तुम्ही नामसंग्रहात तुम्हाला सगळ्यांचे मनस्वी आभार. साष्टांग दंडवत चरणावर तुमच्या ही सगळी सेवा माऊलींच्या मी समर्पित आणि सेवेला विराम. धन्यवाद ताई. आपण इचलकरंजी नगरीमध्ये आपल्या वेळात वेळ काढून रांगणातर्फे आपल्या कीर्तन आपल्यास आम्हाला ऐकायला मिळालं, आपलं मनापासून धन्यवाद. रांगणा ग्रुपच्या महिला 7 महिला ताईंचा सत्कार करायचा आहे. 7 महिला सर्वांनी बसून घ्यायचे 5 मिनिटं. ताईंचा सत्कार करायचा आहे रांगणा ग्रुपच्या 7 महिलांनी. सर्वांनी बसून घ्या 5 मिनिटं, नाही तर हा असं जागेवर उभा राहा. कटेकर वहिनी कुठे असतील तर या स्टेजवर कटेकर वहिनी
या जरा कटेकर वहिनी जरा सगळी लांब लांब थांबा फोटो घ्यायसाठी. संजूबाबा महाराजांचा सत्कार शिरीष ठगे, राहुल खामकर, नितीन खसनाळे, बबलू साडा, रघु कुराडे यांनी करतील. पिंटू कॅटेगरी कोरे साहेब जरा काही नाही करा. जरा ताईंना वाट सोडा, जरासा वाट सोडा कृपया त्यांना वाट सोडा थोडं. संजूबाबा महाराजांचा सत्कार सर्व कार्यकर्ते करतील.